गुडघ्याची वाटी घट्ट करायची, एक पाय वाकवायचा, एक पाय सरळ, वाटी घट्ट करायची म्हणजे गुडघा टाईट करायचा आणि पाय सरळ वर उचलायचा. बस या गुडघ्याच्या लेवलपर्यंतच उचलायचा, त्याच्याहून वर नको. ओके, अँड होल्ड इट देअर. 1 2 3 4 5. तसंच सरळ ठेवून खाली घ्या. म्हणजे गुडघ्याची वाटी जी घट्ट केली आहे ते पूर्ण खाली येईपर्यंत तशीच टाईट ठेवायची, त्यांनी क्वाड्रिसेप ॲक्टिव्हेशन होतं, ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे. पुन्हा वाटी घट्ट करा, पायवर घ्या. बास तेवढंच, त्याच्याहून वर नको. 1 2 3 4 5 खाली. इट इज म्हणजे ते ॲक्च्युली फुटचं काहीच म्हणजे ह्याच्यात नाही आहे, त्यामुळे यू कॅन कीप इट इन एनी पोझिशन दॅट इज कम्फर्टेबल टू यू. ठीक आहे, तसंच सेम हा पाय वाकवा आणि तो. हां, आता पुन्हा गुडघ्याची वाटी घट्ट करा, पाय सरळ वर उचला. बस बस बस, एवढा वर नका घेऊ, खाली घ्या थोडा. 1 2 3 4 5 खाली. हे दोन्हीकडे 5 सेकंड्स होल्ड, 5 रिपिटेशन्स. ठीक आहे, आता टाच घासत एक पाय वाकवायचा आहे, म्हणजे विदाउट लिफ्टिंग युअर हील यू हॅव टू स्लाइड द हील अँड बेंड युअर नी. असं टाच घासत पाय वाकवायचा, चवडा टेकवू नका. मेंटेन दिस पोझिशन. 1 2 3 4 5 आणि टाच घासतच सरळ करा, म्हणजे हील स्लाइड करायची, हील लिफ्ट नाही करायची. ठीक आहे, पुन्हा तसंच त्या बाजूला, चवडा टेकू नका. मेंटेन दिस पोझिशन. 1 2 3 4 5 डाऊन. हे दोन्हीकडे करायचं. ठीक आहे, आता घरी एखादा लोड आहे का? हां, तर गुडघ्याच्या खाली, दोन्ही गुडघ्यांच्या खाली लोड घ्यायचा आणि जो वाकलेला गुडघा आहे तो फक्त लोअर लेग गुडघ्यातनं ताट करायचा. दोन्ही एकत्र केलं तरी चालेल, 1 बाय 1 केलं तरी चालेल. हां, येस. 1 2 3 4 5 डाऊन. सेम वे दॅट साइड. 1 2 3 4 5 डाऊन. ठीक आहे, हे दोन्हीकडे करायचं. ठीक आहे, आता एका साईडला टर्न करा. सावकाश सावकाश सावकाश. खालचा पाय वाकवा, नाही एवढा नाही, दोन्ही सरळ करा. हा तिथल्या तिथे वाकवा, फक्त पूर्ण वाकवा आणि वरचा पाय सरळ करा. ठीक आहे, पाय सरळ वर उचलायचा तुम्हाला शिकवला होता ना लास्ट टाइम, स्ट्रेट पाय वर घ्यायचा, तर तो तसाच घ्यायचा आहे. फक्त याच्यात ऍड काय करायचं आहे तुम्हाला, की मगाच सारखं वाटी घट्ट करायची आणि मग वर घ्यायचा पाय. ठीक आहे, सो सेम एक्सरसाइज विथ नी ऍक्टिव्हेशन करायचं आहे. ठीक आहे, सो एकदा करा, वाटी घट्ट, पायवर. सो मग हा केलात तर तो नाही केला तरी चालेल. ठीक आहे, सो हाच दोन, हे जस्ट प्रोग्रेशन ऑफ दॅट एक्सरसाइज. ठीक आहे, थोडा अजून वर घ्या. 1 2 3 4 5 खाली. पुन्हा वाटी घट्ट, पायवर, स्लाइटली अप. येस. 1 2 3 4 5 डाऊन. आलं लक्षात? आता दोन्ही गुडघे वाकवा तिथेच आणि अँकल्स असेच एकमेकांना टच करून इथून वरचं अप्पर थाय वर घ्यायचं, हे नाही, हे. बास, आणि होल्ड इट देअर. 1 2 3 4 5 डाऊन. पुन्हा वर घ्या. 1 2 3 4 5 डाऊन. हे असं राहिलं पाहिजे का? अप्पर बॉडी हल्ली नाही पाहिजे, म्हणजे हात असं सरळ ठेवलात तरी चालेल, बट युअर शोल्डर्स और युअर अप्पर बॉडी शुड नॉट मूव्ह वाईल डुईंग दिस. ओनली युअर लोअर बॉडी शुड मूव्ह. पुन्हा एकदा वर. 1 2 3 4 5 डाऊन. ठीक आहे, आता पोटावर झोपून घ्या, सावकाश. ठीक आहे, आता गुडघ्यातनं पाय वाकवायचा आहे, एका वेळी एकच करा. ठीक आहे, हात तिरका जातोय म्हणजे पाय रोटेट होतोय, सरळ वाकवा. हां. 1 2 3 4 5 डाऊन. सेम वे दॅट साइड.
1 2 3 4 5 डाऊन. ठीक आहे, हा एक ऍड करायचा. आणि आता गुडघा ताठ ठेवून कमरेतनं पाय वर घेता येतोय का बघा एकदा. अवघड जाईल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. One at a time. नो प्रॉब्लेम, 1 ॲट अ टाइम. येस, नॉट बोथ ऑफकोर्स. ठीक आहे, फक्त इकडून पेल्विस वर नाही उचलायचंय, सो हे नाही वर आलं पाहिजे. ठीक आहे, जस्ट युअर लेग. 3 4 5 डाऊन. तसंच तो पाय जस्ट ऑफ द बेड आलं तरी चालेल, बट गुडघा ताठ ठेवायचा प्रयत्न करा. येस, 1 2 3 4 5 डाऊन. आणि हे खूप अवघड समजा जात असेल सुरुवातीला, तर व्हॉट यू कॅन डू इज गुडघा वाकवा, पूर्ण वाकवा, आणि ही थाय वरती उचलायचा प्रयत्न करा. दिस वुड बी अ लिटल बिट इझियर. Like this. येस, अवघड वाटतंय. हो हो. ठीक आहे, That मग is नका better. करू, नका करू. That is सो दिस इनिशियल वन यू कॅन डू, बट फक्त पेल्विस असं रोटेट होऊन वर नाही आलं पाहिजे. Okay. दिस शुड रिमेन स्ट्रेट. आणि जेवढा पाय वर घेता येईल तेवढा घ्यायचा. ठीक आहे, एकदा करून दाखवा बरं मला, म्हणजे बरोबर आहे का मी चेक करते. One minute. हां, येस. ठीक आहे, बस एवढाच आला तरी चालेल. ओके, Okay. ठीक आहे. आता सरळ बस. इथे इथे दुखतंय म्हणलात ना. हा. हां, ठीक आहे. एक जास्त इथं दुखतं, हां, इकडं जास्त दुखतं हे. हा. कधी कधी मग वर असं पण हा. दुखतं. ठीक आहे, ठीक आहे. आता एक एक्सरसाइज सांगते. मान सरळ ठेवा अशी, म्हणजे चादरीची घडी कपाळाखाली घ्या, सो दॅट युअर नोज इज फ्री फॉर ब्रीदिंग. आणि हात मागे घ्या. ठीक आहे, आणि जेवढी मान आणि छाती वर घेता येते तेवढी वर घ्या इझिली. मान आणि छाती वर उचला. येस, इनफ. अजून वर येता येत असेल तर येऊ शकता, पण थोडंसं जरी वर आलं तरी इनफ आहे. यावर 1 2 3 4 5 डाऊन. पुन्हा वर 1 2 3 4 5 डाऊन. आलं लक्षात. हो. ठीक आहे, आता उठून बसा. सिटिंगमध्ये 2-3 एक्सरसाइजेस सांगते. अप्पर बॅक पेनसाठी दोन्ही खांदे वर उचला, मान सरळच ठेवायची. 1 2 3 4 5 डाऊन. पुन्हा वर 1 2 3 4 5 डाऊन. हा, this I do stretches every day. हां, सो त्याच्यात So, तुम्ही त्याच्यात करता. येतं. तर हा एक ॲड केला तरी चालेल. त्याच्यानंतर हात असे ठेवा आणि कोपरे मागे घ्या. स्ट्रेच करा. 1 2 3 4 5 पुढे. पुन्हा मागे 1 2 3 4 5 पुढे. ठीक आहे, असे हात ठेवा, कोपरे मागे घ्या. 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5. ठीक आहे, हे सोपे आहेत ना. हे तुमचे जे मिड बॅक आणि अपर बॅक पेन होत आहे ना, त्यासाठी हे सांगितलं. ठीक आहे, अजून एक सांगते की आता असं बसून साईडला हात ठेवा. गुडघ्याचा एक सांगते की गुडघ्यातनं पाय ताठ करायचा आहे, कीपिंग युअर बॅक स्ट्रेट. ठीक आहे, म्हणजे पाठीतनं मागे जायचं नाही. 1 2 3 4 5 खाली. पुन्हा वर 1 2 3 4 5 खाली. ठीक आहे, ह्याच्यात पाठ सरळच राहिली पाहिजे. आता सेम कीपिंग युअर बॅक स्ट्रेट, थाय वरती उचलायचा प्रयत्न करा, मांडी वर उचलायची. 1 2 3 4 5 बरोबर आहे. ठीक आहे, खूपच पाठीतनं झुकलं जाते असं वाटलं तर खुर्चीत बसून केला तरी चालेल, म्हणजे पाठ सपोर्टेड राहील. ठीक आहे, तसंच त्या साईडला 1 2 3 4 5 डाऊन. Actually, these muscles, what do you call them? Quadriceps. Yeah. असं They ते are not हेच. strong. हां, सो हेच तुम्हाला जे एक्सरसाइजेस सांगितलेत ना, हे क्वाड्रिसेप स्ट्रेंथनिंग होण्यासाठीच सांगते. म्हणजे जे आता गुडघा ताठ करायचं सांगितलं, लोडवरती ठेवून गुडघा ताठ करायचं सांगितलं, आता मांडीवर उचलायला सांगितले, हे सगळे विल लीड टू क्वाड्रिसेप स्ट्रेंथनिंग. Yeah, that's how every time I get up, I have to get up like this. या
I can't सो दॅट्स lift वॉट, myself म्हणूनच up. हे सांगितलं एक्सरसाइज. ठीक आहे, आता एक लास्ट एक्सरसाइज सांगते. आता करा दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये पिलो, हा हात इथे इथे, हा हात वर डोक्याला अँड स्ट्रेच. 1 2 3 4 5 सरळ. तसंच हा हात इकडे, तो हात वर अँड स्ट्रेच दिस साईड. 1 2 3 4 5 सरळ. ओके, सो बसून हे जे आहेत ते ॲड करा, जे झोपूनचे सांगितले ते ॲड करा. ब्रिज करताना अजूनही त्रासच होतोय ना, तो सध्या नका करू मग. ठीक आहे, जे पहिले डॉक्टर कल्याणीने शिकवले ते चालू ठेवा. हे आत्ता सांगितलेले त्याच्यात ॲड करा. दोन्ही 5-5 वेळात चालू ठेवलेत तरी चालतील, खूप पेनफुल असतील तर. ठीक आहे, आणि नेक्स्ट टाइम आलात की दाखवायला या, मग पेन कसं आहे त्यावर ठरवू पुढे वाढवायचे का नाही. ओके, येस. Thank you so much.